मित्रांनो नमस्ते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण शिकायचं आहे ते म्हणजे पॅम्पलेट क्रिएशन. थंबनेल तर तुम्ही बघितलं असालच, पण पॅम्पलेट क्रिएशन मध्ये सगळ्यात पहिला आपल्याला जे शिकायच्या आहेत गोष्टी त्यामध्येच काय तर टूल बार्स. बरोबर, मग ते साईड टूल बार असो अगर वरचा टूल बार असो. का? कारण आपण फक्त पॅम्पलेट एक निमित्त आहे, पण याचा वापर करून आपण थोडंसं टूलबार शिकणार आहे. टूलबारचा अर्थ काय हे तुम्हाला थोडंसं समजेल. आपण एक काम करूया, सुरुवातच कशापासून करायची आहे? पॅम्पलेट क्रिएशन पासून करायचे. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे तर कॅनव्हा मध्ये येऊन आपल्याला एकदम पहिल्यापासून सर्व शिकावं लागणार आहे. मग सगळ्यात पहिले एक लक्षात ठेवा, आपल्याला पॅम्पलेट बनवायचं असेल, लोगो बनवायचा असेल, अगर काही सुद्धा बनवायचं असेल तर सगळ्यात पहिला आपल्याला क्रिएट नावाचं बटन असतं, त्याला तुम्हाला क्लिक करावं लागतं. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे हवंय ते तुम्ही सर्च करू शकताय. मग याच्यामध्ये सर्च केलं तरी सापडतं. आणि जर तुम्हाला डायरेक्ट डिझाईनच हवे असतील तर तुम्हाला खूप मोठा इथे एक बॉक्स दिलेला आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सर्च करू शकताय. आणि सर्च केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर पॅम्पलेट यायला सुरू होतात. पण बघा, हे जे पॅम्पलेट आहेत हे आपलं ज्याच्यासाठी आपण पॅम्पलेट सर्च करत आहोत, फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटसाठी किंवा डिजिटल मार्केटिंगसाठी किंवा एनी अनदर कशासाठी सुद्धा जे पॅम्पलेट बनवायचा विचार करताय ते तर दिसत नाहीत, कारण रॅन्डम सगळे आले, म्हणजे खूप सारे आलेले आहेत. मग इथं आपल्याला वरतीच काय करायचं असतं, सर्च करायचं असतं एक्स्ट्राच भाग. जसं की मी पॅम्पलेट फॉर कम्प्युटर इन्स्टिट्यूट टाईप करतो. आता हे टाईप केल्यानंतर थोडंसं लोडिंग होणार आणि त्याच्यानंतर आपल्या समोर खूप सारे डिझाईन्स यायला चालू होतात. बरोबर, मग याच्यामध्ये जे तुम्हाला डिझाईन आवडतं निवडू शकताय. फॉर एक्झाम्पल बघा, इथे वरतीच मला एक डिझाईन आवडली छानपैकी. ही डिझाईन पण छान वाटते, ही पण डिझाईन छान वाटते. डिझाईनकडे लक्ष ठेवा. ओके, डिझाईनकडे. मग याच्यामधील तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही निवडू शकताय. आता निवडल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, त्या ऑप्शनला क्लिक करावं लागतं. त्याला क्लिक केल्यानंतर याच्याच रिलेटेड आपल्याला अजून खाली काय मिळतात, खूप सारे पॅम्पलेट मिळतात. म्हणजेच काय तर आपण जे मेन पॉईंट निवडलेला होता, जसं की हे कॉम्प्युटर कोर्सचा, तर त्याच्या रिलेटेड जेवढे पण पॅम्पलेट आपल्याला मिळतील कॅनव्हा कडून तेवढे सगळे त्यांना दाखवलेलं आहे, रिलेटेड म्हणतोय. मग याच्यामध्ये जे तुम्हाला आवडते ते निवडू शकताय. नको असेल, हे छान वाटलं असेल तर यालाच तुम्ही काय करू शकताय, कस्टमाइज दिस टेम्पलेट ऑप्शनचा वापर करून यालाच तुम्ही कस्टम करू शकताय. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आपल्या पद्धतीने याच्यामध्ये सगळी नावं वगैरे ऍड करता येतात. आता एक महत्वाची गोष्ट सांगायचं राहून गेलं ते म्हणजेच काय तर पॅम्पलेट जे आहे बघा, हे मी फक्त कशासाठी घेतलंय तर याच्या कडेला जे साईड बार ओपन होणार आहे, या साईड बार साठी मी तुम्हाला हे सगळं शिकवण्यासाठी मी एक सिंपल पॅम्पलेट घेतलेला आहे. तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा छान पद्धतीची घेऊ शकताय. आता बघा, डाव्या साईडला आपल्याला सगळ्यात पहिला डिझाईन नावाचं ऑप्शन दिलेलं आहे. हा डिझाईन नावाचं ऑप्शन काय काम करतोय तर आपल्याला या पॅम्पलेटला अजून आकर्षक बनवण्यासाठी याच्यामध्ये काही सुद्धा डिझाईन अजून एक्स्ट्राचे सर्च करता येतात. जसं की बघा, आता मी समजा तर ग्राफिक डिझाईन सर्च केलं तर याच्यासारखं सेम पॅम्पलेट इथं यायला चालू होतात. बरोबर आहे, म्हणजे बघा आपण कॉम्प्युटर कोर्स साठी बनवतो आहे सगळं पूर्णपणे पॅटर्न. पण जर समजा आपल्याला वाटलं की ग्राफिक डिझायनिंग मधलं पॅम्पलेट छान वाटत आहे, मग याचाच वापर करून आपण कॉम्प्युटर कोर्सचा एखादा नवीन पॅम्पलेट क्रिएट करूया, रिक्रिएट करूया, तर तुम्ही याचा वापर करून करू शकताय. तुमची इच्छा असू शकते. मग तुम्ही जर डिझाईन मध्ये कोणताही भाग सर्च केला तर डायरेक्ट तुम्हाला एक नवीन पॅम्पलेट त्याच विषयाचं किंवा त्या सब्जेक्टचं मिळत असतं. मग याच्यामध्ये तुम्ही सर्च करता त्यावेळी एवढंच डोक्यात ठेवा की तुम्हाला एक सेपरेटच एक नवीन पॅम्पलेट मिळणार आहे, किंवा त्याला आपण टेम्पलेट पण म्हणू शकतोय. बघा इथं वरती आलंय, याच्या कडेला स्टाईल्स नावाचं ऑप्शन आहे. आता स्टाईल्स म्हणजेच काय तर खरं तर हे तुम्हाला थोडंसं पुढं करणार आहे स्टाईल्स म्हणजे काय. मग आतापर्यंत मी ह्या भागाला काय करणार आहे, स्किप करणार आहे. पुढे ऑप्शन दिला एलिमेंट्स नावाचा. एलिमेंट्स इथं काय काम करत असेल बरं, तर साधे शब्दात जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला या पॅम्पलेटला अजून आकर्षक बनवण्यासाठी याच पॅम्पलेटमध्ये अजून काय काय ऍड करायचं असेल, फॉर एक्झाम्पल स्टिकर ऍड करायचं असेल, एखादा लोगो ऍड करायचा असेल, किंवा एखादा शेप ऍड करायचा असेल, खूप सारे. मग याच्यामध्ये ग्राफिक्स पण दिलेले आहेत, शेप्स पण आपल्याला सर्च करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी इथं काय सर्च करतो, इथं सर्च करतो कम्प्युटर लोगो. बरोबर, आता कम्प्युटर लोगो जर मी सर्च केला तर कॉम्प्युटरचे जेवढे पण लोगो आहेत ते सगळे मला इथं दिसायला चालू होतात. बरोबर आहे. आणि जर मला फोटो हवा असेल, ग्राफिक्स हवा असेल, फॉर एक्झाम्पल ग्राफिक्स घेतो, कारण ग्राफिक्स आपल्याला HD मध्ये आणि प्युअर लोगो मध्ये मिळत असते. बघा, आता मी हा लोगो मला छान वाटलाय, मी याला क्लिक करतो, डायरेक्ट त्याला. बरोबर आहे. आणि हा पूर्णपणे PNG फॉर्मॅटमध्ये आहे. मग मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतोय. हे पॅम्पलेटचे आता काय विचार करू नका, आपल्याला पुढे ह्याच्यापेक्षा अपडेटेड पॅम्पलेट बनवायचं आहे. फोटोज मध्ये आला तर आपल्याला फोटो मिळतात, कुठलाही वापरू शकताय. फ्रेम्स मिळतात, व्हिडिओज मिळतात,
तुम्हाला खूप काय काय मिळतं. आता बघा, याच्यामध्ये पूर्णपणे जेवढा पण भाग तुम्हाला दिलेला आहे हे फक्त कम्प्युटर लोगोचा वापर करूनच देण्यात आलेला आहे. मग जे नसेल त्याला ते डायरेक्ट सॉरी म्हणतं, पण जे जे आपल्या त्यांच्याकडे अवेलेबल आहे, जे आपण सर्च केले त्याच्या बाबतीत रिलेटेड सगळं तुम्हाला दाखवणार. मग एलिमेंट्स ऑप्शनचा वापर करून आपण काय करू शकतोय, तर आपल्याच पॉम्पलेटला अजून आकर्षक बनवण्यासाठी शेप्स वगैरे, ग्राफिक्स वगैरे, फोटोज, व्हिडिओज काही सुद्धा आपल्या पॉम्पलेटवरती लावू शकतोय. मग व्हिडिओ जर लावला तर डिजिटल पद्धतीनं आपली तीच व्हिडिओ स्टेटस किंवा स्टोरी म्हणून काय होते, तर सोशल मीडियावर पण फेमस होऊ शकते. पुढे दिले ते म्हणजे टेक्स्ट. आता टेक्स्ट म्हणजेच काय, तुम्हाला चांगलं माहित असेल हा ऑप्शन. आपण जे पण टेक्स्ट इथं लिहित आहे, एखादा टेक्स्ट मी डिलीट करतो. आता त्याच्या जागी जर मला एखादा नवीन टेक्स्ट हवा असेल तर मी ऍड टेक्स्ट बॉक्सला क्लिक करणार. आता याला ज्यावेळी मी इथं टाईप करण्यासाठी बघा इथे छोटासा बॉक्स आलेला आहे, याला थोडंसं मोठं करूया आपण. आता याच्यामध्ये मी काही सुद्धा सर्च करू शकतोय. आता मी तर सर्च करतो काय, तर दत्त कम्प्युटर. तुम्हाला दिसत नसेल कारण याचा जो कलर आहे तो व्हाईट झालेला आहे. मग याचा कलर कसा बदलणार मी, तर याला पूर्णपणे मी सिलेक्ट करणार आणि सिलेक्ट केल्यानंतर याच्या वरती एक छोटासा वरती म्हणतोय मी, दिसत असेल तुम्हाला, हा एक वरती बार येतो, याला आपण म्हणतोय काय तर फ्रंट बार. मग ह्याच्यामध्ये एक ऑप्शन असतो टेक्स्ट कलरचा, याच्यामध्ये आपण कलर याचा बदलू शकतोय. आता तुम्ही म्हणणार नेमकं सर हे शिकवताय की वरचं शिकवताय, तर वरचा जो टूल बार आहे तो मी सेपरेट शिकवणार आहे, काळजी करायची गरज नाही. तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सुद्धा शिकायला मिळेल. पण याच्या अगोदर आपण सगळ्यात पहिला ह्या टेक्स्ट ऑप्शनचा वापर समजून घ्यायचा आहे. ओके, मग टेक्स्ट ऑप्शनचा वापर करून एक आपल्याला टेक्स्ट बॉक्स मिळतो, ज्याच्यामध्ये आपल्याला काही सुद्धा सर्च करायला मिळतंय, काळजी करायची गरज नाही. ओके, काही सुद्धा आपल्या हाताने मनात येईल ते शब्द घालू शकताय, शिवी तेवढं टाकू नका. आता याच्या पुढचा ऑप्शन दिलाय ब्रँड. आता ब्रँड तर मी मागच्या पॉईंटमध्ये सांगितलं होतं, खूप सारे आपले टीममेट्स असतील आणि त्यांनी जर डिझाईन बनवत असतील तर एका जागी सगळे स्टोअर होत असतात, पण आपल्याला काय सुरुवातीला याची गरज नाही. पुढचा ऑप्शन दिलाय तो म्हणजे अपलोड्स. अपलोड्स एक खूप महत्वाचा पॉईंट आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एलिमेंटचा वापर करून जशी तुम्हाला इमेज हवी आहे तशी तुम्ही सर्च करताय पण तुम्हाला सापडतच नाहीये. मग त्यावेळी तुम्ही काय केला, गुगलवरती गेला आणि गुगलवरून काय केलं, एखादी इमेज छान वाटली मला आणि त्या इमेजला तुम्ही डाउनलोड करून टाकला. आता ज्यावेळी तुम्ही इमेजला डाउनलोड करताय त्यावेळी ती तुम्हाला कॅनवावर घ्यावी लागते ना, त्याशिवाय कसं होणार आहे आपलं काम. मग त्यावेळी काय करायचं असतं, अपलोड बटनला क्लिक करून तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जी सेव्ह असलेली इमेज आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईलवरती घेऊ शकता, सॉरी कॅनवावरती घेऊ शकता. कसं बघा, अपलोड्सला क्लिक केला, अपलोड फाईल्स नावाचा ऑप्शन असतो, याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये लोकल डिस्कमध्ये येता. मग तुम्हाला डाउनलोडमध्ये कुठं फोटो ठेवला असाल, फॉर एक्झाम्पल हेच फोटो आहे बघा, याला मी क्लिक करतो ना ओपन करतो, तर ते थोडंसं लोडिंग होतं आणि ती जी इमेज आहे जी आपल्याला आपल्या कॉम्प्युटरमधली कॅनवामध्ये यूज करायची होती ती इमेज आलेली आहे. याला मी क्लिक केलं तर ती इमेज मला आता डायरेक्ट कुठं आली, पॉम्पलेटवरती आलेली आहे. मग मला काय म्हणायचं समजतंय तुम्हाला, अपलोड्स नावाचा जो ऑप्शन आहे हा काय वर्क करत असेल बरं, तर आपल्या कॉम्प्युटरमधील डेटा जर आपल्याला कॅनवाच्या कोणत्याही पॉम्पलेटमध्ये, प्रेझेंटेशनमध्ये कुठं जरी यूज करायचं असेल तर अपलोडचा वापर करून सगळ्यात पहिला ती इमेज आपल्याला कॅनवामध्ये घ्यावी लागते आणि कॅनवामधून मग तुम्ही कुठं घेऊ शकताय, तुमच्या डिझाईनवर घेऊ शकताय. पुढचा ऑप्शन दिलाय टूल्स नावाचा. टूल्स मध्ये तुम्हाला काही नाही, पेन्सिल वगैरे मिळतात. फॉर एक्झाम्पल हे सिलेक्ट बटन आहे, सिलेक्ट करत असताय तुम्ही. दुसरा ऑप्शन आहे ड्रॉ. ड्रॉचा वापर करून तुम्ही काही सुद्धा ड्रॉ करू शकताय. मग याच्यामध्ये कलरचे पेन्सिल पण असतात. परत हे बघा, ही फेंट पेन्सिल आहे, ही हायलायटर आहे, बरोबर आहे, आणि हा इरेजर आहे. याला मी क्लिक करून काय करू शकते, कोणताही भाग इरेज करू शकते. इथं कलर निवडता येतोय तुम्हाला. इथून तुम्हाला त्याची वेट म्हणजेच जे पण आपण आता जस्ट बॉर्डरिंग वगैरे करत होतो, फॉर एक्झाम्पल मी ही पेन घेतली तर याची जी बॉर्डरिंग करत आहे हे बॉर्डरिंग मला काय करता येते, वाढता येते, म्हणजेच वेट वाढते याच, बरोबर आहे. मग हे सिंपल पॉईंट आहेत जे तुम्ही सुद्धा सर्च करून बघितलं तरी सापडून जाईल. पुढचा ऑप्शन आहे शेप्स. एखादा नवीन शेप याच्यामध्ये ऍड करायचा असेल, याला क्लिक करा. इथून सुद्धा शेप तुम्ही घेऊ शकताय. पण मी तर सजेस्ट करेन की तुम्ही एलिमेंट्स मध्ये जाऊन जर एखादा शेप सर्च केला, फॉर एक्झाम्पल मी तर सर्कल सर्च करतो, तर आपल्याला हर नमुन्याचे शेप्स मिळतात. त्याच्यामुळं आपल्याला सेपरेट काय टूल्स शिकण्याची गरज लागत नाही. पण त्याने दिलाय म्हटल्यावर मी तुम्हाला शिकवणं हे कर्तव्य आहे माझं, ठीक आहे. मी याला काय करून टाकतो, डिलीट करून टाकतो. पुढचा ऑप्शन आहे लाईन्स. याच्यामध्ये पण तुम्हाला एक स्ट्रेट लाईन, एक कर्व लाईन मिळते, बरोबर आहे. मग जरा हे पण दाखवूया. त्यासाठी मी ऍड पेज करतो, म्हणजे एक सिंपल पेजवर तुम्हाला हे सगळं दाखवतो. लाईन्स बघा, ह्या लाईन्स कशा आहेत, ह्यांचा लाईनचा कलर पण बदलता येतो आपल्याला, सर्व काही करता येते, पण ते वरच्या टूलबारवरून. मग ते तुम्हाला थोडंसं पुढे शिकवणार आहे. मग याच्यामध्ये दुसरी पेन्सिल एक असते, याला मी क्लिक करतो. हे बेंड होतात बघा. आता याला मी थोडंसं मोठं केलं, इथून एकदा ही बेंड होऊ शकते पुढे मागे, इथून पण मागे पुढे होऊ शकते, बरोबर आहे. मग याचा वापर करून आपण ते असतं ना
की कोण बरं ओनरच्या खाली असतात 2 मॅनेजर, त्या 2 मॅनेजरच्या खाली असतात 4 एचआरच्या खाली असतात वर्कर, मग ते वर्करच्या खाली कोण नसतं, वर्कर काम करणार असतात. मग ते जी चेन बनवली जाते त्या चेनला वापरू शकतो आपण, चांगली गोष्ट आहे. आणि सेम तिसरा ऑप्शन तोच काम करतोय. पुढचा याच्यात दिला स्टिकी नोट्स. काही नोट्स आपल्याला स्टोअर करून ठेवायचे असतील तर याला क्लिक करून आपल्याला एक नोट बनवता येते याच्यामध्ये काही सुद्धा, जे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी खूप फायदेशीर असते. बेसिक ऑप्शन आहे. टेक्स्ट मी तुम्हाला शिकवलेच आहे. आपल्याला काही सुद्धा टेक्स्ट वगैरे टाईप करण्यासाठी आपण या ऑप्शनचा वापर करतो. आणि टेबलला जर क्लिक केला तर आपल्यासमोर डायरेक्ट टेबल येतोय. आता हे टेबलला घेतल्यानंतर वरचे काही ऑप्शन येतात आपल्याला पुढे शिकायचे आहेत. मग या टेबलमध्ये पण आपण काय करू शकतोय तर डेटा भरू शकतोय. खूप छान ऑप्शन आपल्याला याच्यामध्ये मिळतात, ज्याच्यामुळे काय होते आपली डिझाईन थोडीशी सुपिरियर बनते. मग तुम्हाला टूल्स नावाचा जो ऑप्शन आहे हा पण समजला असेल. प्रोजेक्ट्स म्हणजेच काय, तर आपण जेवढे पण प्रोजेक्ट याच्यामध्ये बनवलेले आहेत ते 1 बाय 1 आपल्याला सगळे दिसायला चालू होतात, बरोबर आहे. मग हे प्रोजेक्ट्स आपल्याला जर खरंच बघायचे असतील तर आपण होम पेजवर पण बघू शकतोय. इथून बघायची काही गरज नाहीये. ऍप्स म्हणून सिम्पल ऑप्शन आहे. याच्यामध्ये काही असे इफेक्ट असतात ज्यांचा वापर आपल्याला करायचा असेल तर आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, हे तर ट्रेंडिंगचा एक इफेक्ट आहे, टर्न फोटोज इनटू ड्रॉइंग विथ कार्टूनिफाय. म्हणजेच काय, आपण एखादी जर आपली रील इमेज घेतली असेल तर त्या इमेजला ही कार्टून मध्ये कन्वर्ट करतोय. किती सोपं ऑप्शन आहे. मग याला इन्स्टॉल कसं करायचं वगैरे पुढे आपल्याला शिकायला मिळणारच आहे. बेसिक समजून घेणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला, त्याच्यानंतर आपण ऍडव्हान्सला उडी टाकायची आहे. तर आजच्या पॉईंट मध्ये एवढंच बघायचं होतं आपल्याला. पण काही खालचे ऑप्शन जे आहेत बघा, हे खूपच सोपे आहेत आणि हे मी इन्स्टॉल केलेले आहेत. मग हे तुम्हाला असं वाटेल की हे सर का शिकवलं नाही तुम्ही, तर हे ऑप्शन तर तुम्हाला दिसणारच नाहीत, कारण मी ते ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. आता एक महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला बोलणार होतो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे या पॉईंट बद्दल. आणि तो खरं तर पॉईंट काय हे मी तुम्हाला सांगतो. आपल्याला खूप जणांना असं वाटतं की जे कॅनवा प्रो आहे हे खूपच महाग आहे. जर कोणी कॅनवा प्रोला जर बघायला गेलं, कॅनवा प्रो म्हणजेच आपलं कॅनवाचं पेड व्हर्जन जे खूपच महागड आपल्याला पडतं. आता खरं सांगायचं तर मी ते पेड व्हर्जन घेतलेलं आहे, ते सुद्धा फक्त आणि फक्त